चार मित्र एका कार्यक्रमामध्ये येतात आणि पहिल्या रांगेमध्ये बसतात. तेवढ्यात आयोजक येतात आणि या चारही मित्रांना त्या पहिल्या रांगेवरून हाकलून काढतात. तेव्हा त्या चारही मित्रांच्या प्रतिक्रिया बघा. पहिला मित्र स्वतःशी बोलतो की मी तुला सांगितलेलं होतं पहिल्या रांगेमध्ये बसू नको, आता अपमान झाला की नाही. दुसरा मित्र स्वतःशी बोलतो की मी ह्या आयोजकांचा बदला घेणार, त्यांना सोडणार नाही. तिसरा मित्र स्वतःशी बोलतो की मी एक दिवशी एवढा श्रीमंत होणार की कधीही कोणीही मला पहिल्या रांगेमधून उठवणार नाही. आणि चौथा मित्र स्वतःशी सांगतो की एक दिवस मी ही जी सिस्टम आहे जिकडे गरिबांना शेवटी बसवलं जातं आणि श्रीमंतांना पुढे बसवलं जातं, ही संपूर्ण सिस्टम मी बदलून टाकणार. घटना सारखीच, पण त्यावरती रिस्पॉन्स, त्यांच्या प्रतिक्रिया अलग अलग. अगदी बरोबर तसंच असतं जीवनामध्ये. असं सांगितलं जातं, what happens to us is only 10%, but how we respond, how we react is 90%. म्हणून आपल्याबरोबर काय होतं ह्यापेक्षा आपण त्यावरती कसा रिस्पॉन्स देतो, कसं रिॲक्ट करतो, कशी प्रतिक्रिया देतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विक्टर फ्रँकल आपल्या मॅन्स सर्च फॉर मीनिंग या पुस्तकामध्ये सांगतात, एव्हरीथिंग कॅन बी टेकन फ्रॉम अ मॅन, बट फ्रीडम टू रिस्पॉन्ड टू एनी सिच्युएशन इज हिज ओन.